नमस्कार. आज आपण एका अशा औषधाबद्दल बोलणार आहोत ज्याने मेडिकल फील्डमध्ये अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे. त्याचं नाव आहे सेमाग्लुटाइड. चला तर जरा खोलात जाऊन बघूया की नक्की काय आहे हे. अच्छा. कधी विचार केलाय का की एखादं असं औषध असू शकतं जे डायबिटीज आणि लठ्ठपणा या दोन्ही मोठ्या समस्यांवर एकाच वेळी काम करेल? आणि एवढंच नाही, समजा तेच औषध आपलं हृदय आणि किडनी यांसारख्या महत्वाच्या अवयवांना सुद्धा प्रोटेक्ट करत असेल तर? म्हणजे असं काही खरंच शक्य आहे का? तर उत्तर आहे हो, हे शक्य आहे. आणि ह्या गेम चेंजर औषधाचं नाव आहे सेमाग्लुटाइड. आणि विश्वास ठेवा, हे औषध मेटाबॉलिक हेल्थच्या दुनियेतली सगळी गणितं बदलून टाकतंय. ठीक आहे, तर मग थेट विषयालाच हात घालूया. याला गेम चेंजर असं का म्हटलं जातंय आणि अचानक सगळीकडे याची इतकी चर्चा का सुरू झालीय? बघा, आता भारतात याबद्दल एवढं बोललं जाण्यामागे एक खूप मोठं कारण आहे. ते म्हणजे याचं पेटेंट लवकरच एक्सपायर होत आहे. आता याचा सरळ सरळ अर्थ काय? तर लवकरच याची स्वस्त जेनेरिक व्हर्जन्स बाजारात येतील आणि मग काय, हे औषध लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकेल. म्हणूनच याबद्दलची खरी आणि अचूक माहिती आपल्या सगळ्यांना असणं आज खूप गरजेचं आहे. ओके, तर मग प्रश्न हा पडतो की हे औषध आपल्या शरीरात जाऊन नेमकं असं काय करतं? म्हणजे हे काही जादू वगैरे नाहीये. यामागे आहे एकदम सॉलिड बायोकेमिस्ट्री. चला तर हे सगळं सायन्स आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. याचं टेक्निकल नाव आहे GLP-1 रिसेप्टर ॲगोनिस्ट. आता हे नाव ऐकून घाबरू नका, याचा सोपा अर्थच समजून घेऊ. आपण जेवतो ना की आपलं शरीर नॅचरली एक हॉर्मोन बनवतं, GLP-1. या हॉर्मोनचं काम काय, तर तो आपला ब्रेनला सिग्नल देतो की भाई पोट भरलंय, आता बास, आणि ब्लड शुगर पण कंट्रोलमध्ये ठेवतो. सेमाग्लुटाइड काय करतं, तर ते ह्याच नॅचरल हॉर्मोनची कॉपी करतं, पण त्याहून जास्त पॉवरफुलपणे. हे औषध एकाच वेळी 3 ठिकाणी काम करतं. एकदम फ्री प्रॉन्ग्ड अटॅक. पहिलं, ते पॅनक्रियाजला सांगतं, ऐक, जेव्हा ब्लड शुगर वाढेल ना, फक्त तेव्हाच इन्सुलिन बनव, उगाच नाही. दुसरं, ते थेट आपल्या ब्रेनवर ॲक्ट करतं आणि भूकच कमी करून टाकतं. आणि तिसरं, म्हणजे ते पोटातलं अन्न पचायची प्रोसेस स्लो करतं. त्यामुळे काय होतं की आपल्याला खूप वेळ पोट भरलेलं वाटतं. म्हणजे बघा, एकाच वेळी 3 ठिकाणी परफेक्ट काम. आता येऊया त्या जबरदस्त फायद्यांकडे ज्यांच्यामुळे या औषधाला लोक वंडर ड्रग म्हणतायत. याचे क्लिनिकल ट्रायल्समधले जे आकडे आहेत ना, ते बघून खरंच आश्चर्य वाटतं. डायबिटीसच्या पेशंटसाठी HbA1c हा एक खूप महत्त्वाचा नंबर असतो, म्हणजे गेल्या 3 महिन्यांची ॲव्हरेज शुगर. आणि सेमाग्लुटाइडमुळे यात तब्बल 1.5 ते 2% घट दिसून आली आहे. आता हा आकडा कदाचित छोटा वाटेल, पण डायबिटीसच्या दुनियेत ही एक खूप मोठी, म्हणजे खूपच मोठी घट मानली जाते. आणि आता तो आकडा ज्यामुळे हे औषध जगभरात हेडलाईन बनलं. ट्रायल्समध्ये लोकांचं वजन ॲव्हरेज 14 ते 17% कमी झालं. जस्ट इमॅजिन, फक्त एका औषधाने वजनात एवढा मोठा फरक? हे आधी कधीच झालं नव्हतं. पण थांबा, गोष्ट फक्त शुगर आणि वजनावर थांबत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या औषधामुळं हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या धोकादायक गोष्टींचा रिस्क तब्बल 20 ते 26% कमी होतो. हा तर एक प्रचंड मोठा लाईफ सेव्हिंग फायदा आहे. अजूनही का, लिस्ट इथेच संपत नाहीये. हे औषध किडनीला प्रोटेक्ट करतं, लिव्हरमधलं फॅट कमी करतं, ब्लड प्रेशर पण कंट्रोलमध्ये आणतं. एवढंच काय, तर स्लीप ॲपनिया, PCOS यांसारख्या इतर कंडिशन्समध्येही याचा फायदा होऊ शकतो का, यावर आता रिसर्च सुरू आहे. म्हणजे हे खरंच एक ऑलराऊंडर पॅकेज आहे. पण जसं म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. एवढे सगळे फायदे ऐकून खूप भारी वाटतंय, बरोबर? पण आता आपण दुसऱ्या बाजूबद्दल बोलूया, म्हणजे याचे धोके आणि साईड इफेक्ट्स. आणि हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, सुरुवातीला बऱ्याच जणांना मळमळ, गॅस, पोटात दुखणं असे त्रास होऊ शकतात. पण हे सहसा काही दिवसांत किंवा आठवड्यात निघून जातात. पण काही रेअर, म्हणजे दुर्मिळ पण खूप सिरियस धोके सुद्धा आहेत, जसं की पॅनक्रियाजला सूज येणं किंवा थायरॉइडमध्ये ट्यूमर होणं. हे धोके जरी रेअर असले तरी ते माहीत असणं आणि त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि ही एक गोष्ट तर अजिबात विसरायची नाही. ही एक रेड लाईन वॉर्निंग आहे. ज्या कोणालाही स्वतःला किंवा फॅमिलीमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या थायरॉइड कॅन्सरची हिस्ट्री आहे, म्हणजे MTC किंवा MEN2, त्यांच्यासाठी हे औषध अजिबात नाहीये. स्ट्रिक्टली नो. या नियमात कोणतीही सूट नाही.
आता येऊया या औषधाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि कदाचित सगळ्यात चॅलेंजिंग भागाकडे. एक गोष्ट मनात पक्की करून घ्या. सेमाग्लुटाईड म्हणजे काही आठवडे किंवा महिने घेऊन सोडून देण्याचा मॅजिक उपाय नाहीये. जगभरातले डॉक्टर आणि मेडिकल गाईडलाईन्स एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतात की सेमाग्लुटाईड हा एक लाँग टर्म ट्रीटमेंट आहे, शॉर्ट टर्म फिक्स नाही. आणि ही गोष्ट ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधीच पेशंटला समजावून सांगणं अत्यंत आवश्यक आहे. पण समजा औषध बंद केलं तर काय होतं? स्टडीजमध्ये असं दिसलंय की औषध बंद केल्यावर 1 वर्षाच्या आत जेवढं वजन कमी झालं होतं ना, त्यातलं जवळपास 2/3 म्हणजे 66% वजन परत येतं. याचा अर्थ अगदी सरळ आहे. याचे फायदे जर टिकवून ठेवायचे असतील तर हा उपचार कदाचित आयुष्यभर घ्यावा लागेल. तर मग सेमाग्लुटाईडच्या रूपानं मेटाबॉलिक हेल्थचं भविष्य आपल्यासमोर आहे. हे एक जबरदस्त पॉवरफुल टूल आहे, यात शंका नाही. पण या पॉवरसोबत एक मोठी जबाबदारीसुद्धा येते. मग खरा प्रश्न हा आहे की एक समाज म्हणून, डॉक्टर आणि पेशंट्स म्हणून आपण ही जबाबदारी उचलायला तयार आहोत का? यावर विचार करणं गरजेचं आहे.